मुंबईमध्ये मुंबई इंडियन्सची पहिली मॅच होणार आहे आणि आज मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा यावेळी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर दिसून येतोय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सामंत यांनी। मॅच आधी मुंबईत होते आणि खऱ्या अर्थानं तुम्ही हे चित्र आता वानखेडे स्टेडियमच्या बाहेर बघू शकता। ते चित्र बघूनच आपल्याला कळतं की आता फॅन्स आणि सगळ्या पोलीस मेजरमेंट ही खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सगळं दिसून येत आहे। आपण दोन्ही रस्त्याच्या बाजूला बघू शकतो तर संपूर्ण गेट 2 गेट 3च्या मध्येच आपण आहोत आणि खरं तर वानखेडे स्टेडियमचे मेन गेट आहे जिकडून फक्त VIP एंट्रीज होणार आहे आणि दुसऱ्या गेटच्या नंतर खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी होणार दिसत आहेत। आपण बघतोय सगळे क्रिकेटचे चाहते जे आहेत सगळे उभे आहेत, सगळे रांगेत चालताना दिसत आहेत। कुठेही ट्रॅफिकचं होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं बांधण्यात सुद्धा आलेला आहे, आपण लावण्यात सुद्धा आलेला आहे। आपण बघू शकतो तर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे आहे। खऱ्या अर्थानं 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सची ही पहिली मॅच खऱ्या अर्थानं मुंबईतून दिसणार, त्यामुळे चाहत्यांची गर्दी आपण मोठ्या प्रमाणावर इकडे बघू शकतो। एकूण मुंबई इंडियन्सचे चाहते आपल्याला एकत्र येताना दिसत आहेत आणि सगळ्यांना खरं तर आजची मॅच खूप महत्त्वाची आहे, कारण मागच्या 2 खऱ्या अर्थानं विजयाची खऱ्या अर्थानं गरज आता मुंबई इंडियन्सला आहे आणि तेच आपण इकडे बघू शकतो। एकूण जर बघितलं तर मुंबई इंडियन्सची पहिली मॅच जी मुंबईत होता दिसते, त्यामुळे उत्सुकता आता ही फॅन्सच्या मनात पण शिगेला पोचलेली आहे। मुंबईत गर्दी आहे पण मुंबईच्या चाहत्यांमध्ये क्रिकेटसाठी तेवढा उत्साह दिसून येतोय। कविता सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।